आपल्याला अनुभवायला मिळतोय। मॅच कट टू कट पद्धतीने सुरू आहे। जरी 4 चेंडू शिल्लक असले तरी ते विशाल अंगीच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्या भात्यामध्ये वैविध्यता खूप सारी आहे। या वेळेचा फटका आणि या फटक्यानं खेळ खलास। इथे विजयी होते टीम हौशी नांदगाव। हौशी नांदगाव या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा। पाठीराखे आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय। सर्व पाठीराख्यांना आम्ही पुन्हा एकदा सूचित करतोय आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय। हौशी नांदगाव आपली जे पाठीराखे आहेत आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय। इथे विजयी होते टीम हौशी नांदगाव। हौशी नांदगाव या टीमला त्यांच्या फायनलच्या सामन्याकरता लक्ष शुभेच्छा असतील। टीम मित्र परिवार दांडी आपण खूप चांगला प्रतिकार किंवा खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला। प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। विकेट पासून बाजूला व्हायचे सर्वांना आणि जे पाठीराखे मैदानामध्ये येत आहेत आपल्यालाही मैदानाच्या बाहेरनं मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय। नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर रंगण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतीये। सेमीफायनल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल D11 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या विरोधात मॉडर्न शिरगाव। या 2 टीम मध्ये हक्काचा संघर्ष एक बिग फाईट आपण अनुभवणार आहोत। एक जबरदस्त लढत आपल्याला सर्वांनाच इथे पाहायला मिळणार आहे। मैदानाच्या बाहेर यायचे सर्वांनी। मित्र परिवार दांडी संघाचे खेळाडू आपल्याला विनंती आहे आपण मैदानातून बाहेर यायचंय। पाठीराखे असतील समर्थक असतील जे खेळाडू असतील सर्वांनाच आमची नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचंय। हौशी नांदगावचे जे पाठीराखे आहेत मैदानाच्या बाहेर व्हायचे सर्वांनाच। पाठीराखे प्रेक्षक आपण लगेचच मैदानाच्या बाहेर व्हा। यानंतर सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर रंगण्याकरता सज्ज होणार आहे। एका बाजूनं आपल्याला थॉमस डायस, नाझिम गुल्ली, शाहिद शेख